नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आता आपण दापोलीमध्ये आहोत। काल रात्री आम्ही आलो आणि आता मी इथून दापोली फिरणार आहोत। 3-4 ठिकाण आहेत, तर मला जास्त व्लॉग करायला अजिबात भेटलं नाही आहेत आणि जसं जमते तसं मी व्लॉग करतोय। तर चला आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करूया। कोकणातील एक पवित्र व ऐतिहासिक स्थळ म्हणजे परशुराम भूमी। भगवान परशुरामांनी याच ठिकाणी समुद्राला मागे ढकलून आपली भूमी निर्माण केल्याची आख्यायिका आहे, म्हणूनच या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात। दापोलीपासून काही अंतरावर असलेल्या बुरोंडी गावाजवळ एका टेकडीवर भगवान परशुरामांची भव्य आणि आकर्षक मूर्ती उभी आहे। ही मूर्ती सुमारे 21 फूट उंच आहे। या ठिकाणावरून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते, जे पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। धार्मिक महत्त्वाबरोबरच इथले निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते। परशुराम भूमी बघून झाल्यानंतर आम्ही गेलो एका अद्भुत ठिकाणाला भेट द्यायला। ते ठिकाण म्हणजे दाभोळमधील चंडिका देवी मंदिर। परशुराम भूमीनंतर आलोय चंडिका माता मंदिर बघायला आणि रस्ते एकदम छोटे छोटे आहेत। 1 तासाच्या रस्त्यासाठी आम्हाला 2 तास जात आहेत। इथे बस लावलंय, सर्व येत आहेत। चाललोय, निघालो। ये तुझी एंट्री मेन आहे। परत 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 ये 1 2 3 ये इकडे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे हा। हे हलू हलू हलू
चल सरळ हे नीट फक्त बघून या. मला असं आवडतं मला. चल सरळ सरळ. हा इकडे चल सरळ सरळ. कोकणाच्या डोंगरदऱ्यांमध्ये दाभोळ नावाच्या छोट्याशा गावात एका गुहेच्या आत लपली आहे एक जागृत शक्ती म्हणजे चंडिका देवी. ही स्वयंभू मूर्ती गुहेत असूनही तेजस्वी भासते. मंदिरामध्ये लाईट नाही तर समईच्या उजेडातच देवीचे दर्शन घेतलं जातं. इथे दर्शन घेणं म्हणजे केवळ परंपरा नव्हे तर एक अनुभव आहे. भक्त म्हणतात जे इथे येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. चंडिका देवीचे मंदिर हे सातवाहन काळात म्हणजेच अंदाजे इसवी पूर्व 200 ते इसवी 200 दरम्यान अस्तित्वात आल्याचं मानलं जातं.